हॅलो गाईज, डाळ तडका जर या पद्धतीने बनवला ना तर अगदी हॉटेलसारखा बनवून रेडी होतो. तर सगळ्यात आधी इथे मी तुरीची डाळ छान 20 मिनटं भिजवून घेतली होती. नंतर कुकरमध्ये डाळ शिजण्यापुरतं पाणी टाकून वरून हळद, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडंसं लसूण आणि अद्रक, हिरवी मिरची, तेल आणि चवीपुरता मीठ टाकून आपली डाळ व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मस्तपैकी शिजवून घ्यायची. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या झाल्या ना की डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजून रेडी होते. तर वरून मस्त डाळीला छान तडका देऊन घ्यायचा. तर इथे बाजूला मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यात थोडासा कढीपत्ता, जिरं, बारीक चिरलेला लसूण आणि सुक्या लाल मिरच्या टाकून वरून थोडंसं लाल चटणी टाकून डाळला छान मस्तपैकी तडका देऊन घ्यायचा आणि वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून आपला डाळ तडका छानपैकी सर्व करायचा. भातासोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतो आणि अगदी हॉटेलसारखा बनतो हा डाळ तडका.